राधे राधे मित्रांनो, मी ओम पंधरे ओम व्लॉगर या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो। सो मित्रांनो, आजपासून श्रावण चालू झाला आहे आणि आज श्रावणातला पहिला सोमवार आहे। तर आज आपण एका मंदिराला एक्सप्लोर करण्यासाठी जाणार आहोत। तर पाहूया कसा होता व्हिडिओ। सो मित्रांनो, आता आपण आलो आहे देऊर जवळच्या पटरवाडी आणि पटरवाडीतच ते महादेवाचं मंदिर आहे, स्वयंभू महादेव मंदिर। सो मित्रांनो, आपण आता त्या मंदिराच्या पायथ्याला पोहोचलो आहे। सो मित्रांनो, आता आपण मंदिरात आलेलो आहे आणि आता आपला ह्या मंदिराचा इतिहास आणि काही प्राचीन गोष्टी आपल्या वाडीचे गावकर आहेत ते सांगतील। देऊर पठारवाडीतील स्वयंभू महादेव मंदिर पांडवकालीन आणि हे पांडवकालीन महादेव मंदिर हे जागृत देवस्थान। या देवस्थानाचा इतिहास खूप अनाथ कालापासून इथे आहे आणि ह्या इतिहास असा आहे की आज हे स्वयंभू प्रगट मंदिर सर्व लोकांना कुठल्याही गोष्टीचं त्यांना जर इथे देवाचं नामस्मरण घेतलं की त्याला कुठलीही गोष्टीचं कमतरता होत नाही, असं हे स्वयंभू महादेव मंदिर शिखर या शिखरावर स्थापना केली आहे पांडवकालीन। तेव्हा ह्या मंदिरामध्ये एवढं लोक जागृतीने येतात, भाविक सगळी, आणि या मंदिराचं एवढं वैशिष्ट्य आहे की लोकांना आल्यानंतर इथे एवढं समाधान वाटतं की हे मंदिर हे अनाथकालीन असल्याकारणाने लोकांना खूप आनंद होतो। आणि हे असे शिखरावर आहे की ह्या शिखरावर आल्यानंतर चारही बाजूने चारही दिशा एकदम प्रगट दिसतात आणि असं दिसतं की वाटतं की इथं मी आल्यानंतर मला इथून जाऊच नाही असं वाटतं। असं हे मंदिर स्वयंभूचं शिखरावर बांधलेलं पांडवकालीन आहे। ह्या मंदिरासाठी भाविकांची अतोनात गर्दी होते। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे एक आहे की श्रावण सोमवार शनिवारी या मंदिरामध्ये खूप लोकांची गर्दी होते। भाविक इथं मंदिराच्या देवाच्या दर्शनासाठी येत जात असतात। तसेच महाशिवरात्रीचा मोठा उत्सव इथं आपल्या स्वयंभू मंदिराचा होतो आणि ह्या महाशिवरात्रीला सुद्धा लोक अनाथकालीन जिकडून खूप तालुक्यातून जिल्ह्यातून मुंबईवरून पण लोक येणारे आहेत तिथं महाशिवरात्रीला। आणि तसेच आपल्या ह्या मंदिराचं वैशिष्ट्य एक आहे की चैत्र पौर्णिमेला सळजाई मंदिरामधून देवरुखचा वाडेश्वर हा वाडेश्वर आपल्या भावाला भेटायला इथं येतो आणि चैत्र पौर्णिमेच्या दिवशी इथं त्यांची भेटगाठ होते। तशी दिंडी पण येते, आंबाऊची दिंडी इथे भेटायला येते बहीण म्हणून, आणि ती इथं त्यांचे विडे मांडून त्या देवाच्या पुढ्यात बसते। आणि तिथून आम्ही खाली लिंगाचं मंदिर आहे, 7 आसरांचं पांडवकालीन तेही मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये पांडवकालीन असल्याकारणाने तिथेही वाडेश्वर आपल्या 7 आसरांना भेटायला जातो आणि तिथं पूजा आरत्या सगळ्या होतात। अशी ही अनाथकालीन आणि पांडवकालीन मंदिर आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी गावकरांनी खूप अप्रतिम अशी माहिती दिली। सो मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये। बाय।